पुरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी। झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला फटामध्ये हसू जरी कणा वाकला। घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर। मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल लेकरांच्या पायी उभा जन्मावू धडीला। आधाराचा वड जणू वाटल आभाळ त्याच्याईना पाचोळा जिन रानमाळ जिन रानमाळ। घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गडा उमगाया बापर उमगाया बापर। अरे बाप समजून घेणं खूप कठीण आहे। अरे बापाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा तेवढं मोठं अंतःकरण करावं लागेल। म्हणून त्या आई वडिलांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत। अरे आपल्यावरती उपकार आहेत भगवंताचे, आपल्यावरती उपकार आहेत संतांचे, आपल्यावरती उपकार आहेत आई वडिलांचे, आपल्यावरती उपकार आहेत समाजाचे, आपल्यावरती उपकार आहेत देशाचे, आपल्यावरती उपकार आहेत त्या देशाचं रक्षण करणाऱ्या त्या जवानाचे। माणूस कोणाच्या ना कोणाच्या तरी उपकाराखाली आपलं जीवन जगतोय, पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्यावरती उपकार आहेत त्या भगवंताचे। कारण ज्या वेळेस भगवंताने ही सृष्टी निर्माण केली, एक एक केली भूचरे एक एक केली घेचरे एक एक केली जलचरे चरे आचरे ती एके। काही भूचर केले काही खेचर केले तर काही जलचर केले। भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशामध्ये उडणारे आणि जलचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे। कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली बघा। सर्पादी योनीच्या ठाई मी पायची केले नाही एक एक केली बहुपायी। 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत। एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली, पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही। कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही। म्हणून भगवंताने सुधारलेली आवृत्ती तयार केली माणूस। कोणाला तयार केलं? माणसाला। आणि माणसाकडे बघितल्यानंतर मात्र भगवंताला समाधान वाटलं। विठ्ठल 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 विठ्ठल। माणसाकडे बघितल्यानंतर समाधान का वाटलं? कारण हाच मला ओळखू शकतो, हा मला जाणू शकतो, हा माझी प्राप्ती करू शकतो, याच्याकडे तेवढं ज्ञान आहे, याच्याकडे तेवढी बुद्धी आहे। म्हणून भगवान परमात्म्याने हा 3.5 हाताचा देह निर्माण केला। औट हात का मानव देहाला ने तुझ दिया, औट हात का मानव देहाला ने तुझ दिया। खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया। कि भज मन नारायण भज मन नारायण कि भज मन नारायण भज मन नारायण। 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने निर्माण केला, पण कशासाठी? त्याचं भजन करण्यासाठी। त्यामध्ये इंद्रिय दिली, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जने तू जोडसी नारायण नास जीव पण भाव रोग। भगवान परमात्म्याने आपल्याला काय कमी केलं? सगळं काय दिलं,
म्हणजे त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती किती उपकार येतो. एवढं सगळं दिलं पण त्याचा 1 रुपया तरी घेतला का. फक्त एका अवयवाची जर किंमत काढली तर ती लाखापर्यंत जाते. मग त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती किती मोठे उपकार आहेत. दुसरे उपकार आपल्यावरती संतांचे आहेत. कारण संतच नसते तर भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला कळाला नसता. देव काय हे सुद्धा आपल्याला कळालं नसतं. संत महात्म्यांनी सामान्य जीवाच्या बोटाला धरून देव दाखवला म्हणून त्या संत महात्म्यांचे आपल्यावरती उपकार आहेत. लक्षात घ्या. अरे ज्या वेळेस आपण पहिले उपकार भगवंताचे आहेत बरं का. ज्या वेळेस आपण प्रत्येकजण आईच्या उदरामध्ये होता, आईच्या उदरामध्ये असताना आपल्याला अनंत यातना होत होत्या, वेदना होत होत्या, त्यावेळेस त्या दुःखातून आपल्याला कोणी बाजूला केलं, कोणी मुक्त केलं, भगवंतानेच ना. त्यावेळेस आपण भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. एक वेळ करी या दुःखावे गळे, 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 एक वेळ या दुखावे गाळे, एक वेळ या दुखावे गाळे, एक वेळ या दुखावे आपण प्रत्येकजण आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने ते दुःखातून आपल्याला बाजूला केलं म्हणून भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. पण ज्या वेळेस आपण आईच्या उदरातून बाहेर आलो त्यावेळेस मात्र आपण त्याला विसरून गेलो. म्हणजे देवाला वाटलं एकन झालं मात्र वेगळं. देवाला वाटलं हा आपलं भजन करेल कारण आपण वचन दिलं होतं. काय वचन दिलं? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. पण आपण मात्र देवाचा विश्वासघात केला. आपण मात्र त्याला मानायला सुद्धा तयार नाही. देवाला वाटलं एकन झालं मात्र वेगळं. कधी कधी आपल्या जीवनात सुद्धा तसं होतं. आपल्याला वाटतं एकन होतं भलतंच आहे की नाही, होतं वेगळंच. एक भिकारी असतो आणि तो पुण्यासारख्या शहरामधून फिरत असतो. फिरत असताना अचानक मोठा जोराचा पाऊस सुरू होतो. आता एवढ्या मोठ्या पावसात जायचं कुठं? आडोसा शोधत होता, इकडं पायी तिकडं पायी. परंतु आता ते शहर आहे, शहरामध्ये आपल्यासारख्या चांगल्या माणसाला कोणी जागा देत नाही. त्या भिकाऱ्याला कोण जागा द्यायची? ते चाललं होतं, पाऊस सुरू होता. मग तो जिथं उभा होता तिथं एक पोलीस स्टेशन होतं. मग त्याने विचार केला अरे आपण काहीतरी केलं पाहिजे. तर पोलीस स्टेशन आहे, समोरून एक बाई हातामध्ये छत्री घेऊन येत होती. त्याने विचार केला, आयडिया केली, ही जर का बाई आपल्या जवळ आली की हिच्या हातातली छत्री आपण हीच काऊन घ्यायची. मग ती ओरडेल, मग पोलीस लोक येतील आपल्याला घेऊन जातील. तेवढीच आपली एक रात्र मस्तपैकी आरामामध्ये निघून जाईल. आणि जशी ती बाई त्याच्या जवळ आली तशी आणि तिच्या हातातली छत्री हिसकावून घेतली तशी ती बाई त्याला म्हटली, बाई तुमची असली तर घेऊन जा बाया, मी पण दुसऱ्याचीच आणली होती. याला वाटलं एक झालं मात्र वेगळं. विठाला
भगवान परमात्म्याचे आपल्यावरती उपकार आहेत. त्या भगवान परमात्म्याचे उपकार जेवढे सांगावे तेवढे कमी आहेत. फक्त देह नाही, देहामध्ये इंद्रिय दिली, इंद्रिय नाही फक्त, तर जेने हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन, जीव दान दिला. म्हणून त्या भगवान परमात्म्याचे आपल्यावरती अनंत उपकार आहे. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत तोच आपल्या सोबत आहे. जन्माच्या दुःखातून तो सोडवतो आणि मरणाच्या दुःखातून पण तोच सोडवतो. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून. जीवनामध्ये जगताना तुमच्या दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये चिंता आहे, पण ती चिंता सुद्धा कोण घालवतं? तो भगवान परमात्मा घालवतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये भगवंताचं चिंतन जर केलं तर चिंता राहत नाही. भगवंताच्या चिंतनापासून बाजूला जा, चिंता आल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताच्या चिंतनापासून कधीच दूर जायचं नाही. जर दूर गेला तर चिंता आल्याशिवाय राहत नाही, दुःख आल्याशिवाय राहत नाही. जीवन जगताना सुद्धा भगवंताचं चिंतन केल्यानंतर सुख मिळतं. म्हणजे जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत आपल्याला सुख देणारा, आपल्याला दुःखातून सोडवणारा कोण आहे? तो भगवान परमात्मा आहे. आणि जीवनामध्ये दुःख आलं पाहिजे, जीवनामध्ये दुःख आलंच पाहिजे. दुःख आल्याशिवाय भगवंताची आठवण येत नाही. दुःख आल्याशिवाय देवाची आठवण होते का? नाही. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याच्या म्हणजे कुंती मातेच्या घरी राहिले 2-4 दिवस. आणि आता जायचं होतं, पण जात असताना भगवान श्रीकृष्णाने कुंती मातेला विचारलं, आत्या आता मी चाललोय, काहीतरी माग. त्यावेळेस कुंती मातेने मागितलं की देवा मला काहीच नको, मला फक्त दुःख दे. काय दे? दुःख दे. काय मागितलं? दुःख मागितलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतायत कुंती मातेला, अगं आत्या अख्खं जग माझ्याकडे सुखाची मागणी करतं आणि तू दुःख का मागतीस? त्यावेळेस कुंती मातेने सांगितलं, अरे कारण दुःखातच तुझी आठवण येते रे, सुखात तुझी आठवणच येत नाही, म्हणून मी दुःख मागितलं. म्हणून जीवनामध्ये दुःख पाहिजे. आता प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे, ऐक नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला एक अनुभव आहे. मी तुम्हाला सांगू, प्रत्येकाच्या जीवनातला एक अनुभव आहे. एक अडचण मिटत नाही तोपर्यंत दुसरी अडचण आपल्यासोबत उभीच आहे, आहे की नाही? एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरं संकट आपल्यासमोर उभं आहे. प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे की नाही? एक श्रीमंत माणूस असतो आणि त्याच्या घरी अशी लहान मोठी 100 जनावरं असतात. किती? 100. आणि त्या जनावरावरती लक्ष ठेवण्यासाठी त्याने एका नोकराला ठेवलेला असतो. तो नोकर रात्रंदिवस लक्ष ठेवायचा त्याच्यावरती. पण एके दिवशी तो नोकर मालकाकडे आला आणि मालकाला म्हटला, मालक मला संध्याकाळी झोपच मिळत नाही, या जनावरावरती लक्ष ठेवावं लागतं, असं काहीतरी नियोजन करा की मला संध्याकाळी पण झोप मिळाली पाहिजे. त्यावेळेस मालकाने सांगितलं, ठीक आहे, तू काय करायचं, संध्याकाळी सगळी जनावरं खाली बसली की तू जाऊन झोपत जा. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर तो सगळी जनावरं खाली बसायची वाट बघू लागला. अशी एक करत करत 99 जनावरं खाली बसली. किती? 99 जनावरं खाली बसली. एक लहानसं वासरू होतं, ते काय खाली बसतच नव्हतं. मग याने काय विचार केला, जावावं धरून त्याला खाली बसवावं म्हणजे आपल्याला जाऊन झोपता येईल. गेला, त्या वासराला धरून खाली बसवू लागला. पण त्याच्या आवाजाने गंमत अशी झाली, बसलेली जी 99 होती ती उठून उभी राहिली. आपल्या जीवनातला, प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव आहे की नाही, आहे की नाही? आणि महाराजांनी तर सांगितलं, बाबांनो संसार दुःख मुळच हुकडे इंगळ. ते काय आश्वासन वगैरे देत नाही की जा बेटा तेरा कल्याण हो, असं थोडीच म्हणत नाही. ते अगोदरच सांगतात, बाबांनो संसारामध्ये दुःखच आहे. मग परमार्थ काय करतो? तुमच्या संसारातलं दुःख कधीच नष्ट करत नाही. परमार्थ तुमच्या संसारातल्या दुःखाच्या वेदना कमी करतो. काय करतो? वेदना कमी करतो. या ठिकाणी तुम्ही कीर्तनामध्ये आहात, कोणाच्या डोक्यामध्ये काय चिंता विचार आहे का? हे काळजी आहे का? नाही नाही. आणि हे जे सुख आहे ते तुम्हाला घरी गेल्यावर मिळणार आहे का? अजिबात नाही नाही. आणि घरी सुख असतं तर तुम्ही इथं आले असते का? नाही ना. त्यामुळे कीर्तनामध्ये, परमार्थामध्ये सुख, समाधान हे शब्द फक्त परमार्थात शोभतात. म्हणूनच माईबापांनो, जन्म घेताना दुःख आहे, जन्म घेताना किती दुःख आहे. काय सांगू गर्भेची यातना, मज भोगीता नारायण.
नारायणा मांसमाळा मूत्रात जाना मज क्षण क्षणाधातसे काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा जन्म घेण्याचं दुःख आहे आणि म्हणून जगत असताना असं जगा भगवंताचं नामस्मरण करा जेणेकरून मरताना ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे कारण मरताना भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये घेणं सोपं आहे पण ते मुखाला येणं मात्र खूप अवघड आहे माझे शब्द तुम्ही नीट लक्षात घ्या मरताना भगवंताचं नाव मुखामध्ये घेणं सोपं आहे पण ते मुखाला येणं खूप अवघड आहे कारण मरणाऱ्या व्यक्तीला समोरच्या भिंतीवरती आपलं मरण दिसत असतं पण पहिल्यांदा वाचाच बंद होते देवाचं नाव घेणार कसं म्हणून जीवनामध्ये इतकं प्रेम करा भगवंताच्या नामावरती जेणेकरून मरताना ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे कारण अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही कधीतरी मरणावरती विचार केला पाहिजे आपण मरायचं तर प्रत्येकाला आहे पण आपण कधी मरणावरती विचार केलाय का नाही केला आपण मरणावरती विचार केला पाहिजे साधू हा मरणावरती विचार करतो सामान्य माणूस कधी विचार करत नाही मरणावरती साधू मरणावरती विचार करतो आणि तो स्वतः ठरवतो की मला मरायचंय कधी तो स्वतः निर्णय करतो अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्तित्र संशय हा तो स्वतः ठरवतो की मला कधी मरायचंय आपलं तसं नाही आपल्याला अचानक मरण येतं कसं अचानक माऊली म्हणतात ना उरी आदळलिया मरण बघा तुम्ही एखादा माणूस इतका पळतो आणि पळत असताना त्याला समजतच नाही पुढं खड्डा आहे पुढं विहीर आहे आणि ज्या वेळेस तो पळत असताना त्या विहिरीच्या अलीकडे 2 पावलं असतो त्यावेळेस त्याला कळतं की समोर विहीर आहे मग तो स्वतःला रोखू शकतो का स्वतःला थांबवू शकतो का अजिबात नाही त्या ठिकाणी त्याला विहिरीमध्ये पडावंच लागतं आणि मरावंच लागतं तसं आपल्याला अचानक मरण येतं म्हणून कधीतरी मरणावरती सुद्धा विचार करत जा काय लोक स्वतःच्या इच्छेने मरतात कारण त्यांनी मरणावरती विचार केलेला असतो संत हे मरणावरती विचार करतात आणि लक्षात घ्या जीवनामध्ये मरण प्रत्येकाला आहे मरणाच्या वेदना भयंकर आहेत त्या वेदना होऊ नये असं वाटत असेल जीवनामध्ये भक्ती करा परमार्थ करा कारण जन्म आणि मरण इतकं सोपं नाही जन्म घेण्याचं दुःख आहे मरणाचं दुःख आहे पण किती वेळा जन्म यावे मरण झालं समजा एखादा व्यक्ती गेल्यानंतर तरी पण त्याची सुटका आहे का नाही तरी पण त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो पुन्हा मरावंच लागतं किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित किती वेळा जन्म घ्यायचा किती वेळा मरायचं कारण हे इतकं सोपं नाही ना जन्म घ्यायचं आणि मरायचं हे दुःख खूप मोठं आहे त्यामुळे या दुःखातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही जीवनामध्ये कधीतरी विचार केला पाहिजे ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही ज्ञानी माणसाला पुन्हा मरण नाही न तद्भासे ते सूर्यो न शशंको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही ज्ञानी माणसाला पुन्हा मरण नाही या जगामध्ये काही गोष्टी शक्य अशक्य होतील पण ज्ञानी माणसाला जन्म मरण नाही सरिता ओनिया चढती ब्रह्मगिरी परिज्ञानी न धारी जन्म काही चरणासी होया बाहुळत्व प्राप्ती परिज्ञानी नशीवती जन्म काही जळला कापूर मागुता प्रगटे परिज्ञानी आणसै जन्म काही ज्ञानी ज्ञानेश्वर मिळूनी गेला मरण जिन्या झाला वेगळाची मरण जिन्या झाला वेगळाची ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही म्हणून जन्मावरती आणि मरणावरती आपण विचार केला पाहिजे कारण हे दुःख भयंकर आहे आणि माणूस हा विचार करणारा प्राणी आहे ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी समाजाकडे बघितलं समाजाचं निरीक्षण केलं त्यावेळेस तुकोबारायांच्या लक्षात एक गोष्ट आली की माणूस हा विचारप्रधान प्राणी आहे
आता इथं तुम्ही कीर्तनामध्ये बसलेला आहात तरी पण प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालूच आहे. म्हणजे माणूस हा विचारप्रधान प्राणी आणि विचार केलाच पाहिजे. विचारा वाचून न पविजे समाधान. पण विचार कोणता करायचा याचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तुम्ही काहीही विचार करण्यात आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तुम्ही फक्त हाच विचार करा. कोणता विचार करा? अभंगाच्या प्रथम चरण. क्षणोक्षण हाच करावा विचारा, क्षणोक्षण हाच करावा विचार, क्षणोक्षण हाच करावा विचार, क्षणोक्षण हाच करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार. करावया पार बाबा सांगू, करावया पार बाबा सांगू, नाशिवंत देहा जाणारा सकाळा, नाशिवंत देहा जाणारा सकाळा, नाशिवंत देहा जाणारा सकाळा, नाशिवंत देहा जाणारा सकाळा. करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देहा जाणारा सकाळ, नाशिवंत देहा जाणारा सकाळ, नाशिवंत देहा जाणारा सकाळ, नाशिवंत देहा जाणारा सकाळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या प्रथम चरणातून महाराज सांगतायत की तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. कोणता विचार केला पाहिजे? तर तुम्ही हाच विचार करा, तरावया पार भवसिंधू. पहिला शब्द आहे, महत्त्वाचा आहे, क्षणोक्षणी. प्रत्येक क्षणाला विचार करा. बरं, महाराजांना असं पण म्हणता आलं असतं, दिवसे दिवस हाची करावा विचार, महिनो महिने हाची करावा विचार, वर्षानुवर्षे हाची करावा विचार. पण महाराज काय म्हणतात? क्षणोक्षणी, प्रत्येक क्षणाला विचार करा. प्रत्येक क्षण माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा आहे, कारण पुढच्या क्षणापर्यंत आपण जगू शकेलच का नाही याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये वर्णन आहे, देवाचे द्वारी उभा क्षणभरी, की बाबा तू देवाच्या द्वारामध्ये एक क्षणभर तरी उभा राहा. पण हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामध्ये वर्णन आहे, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणता म्हणता तू त्या हरीच्या नामस्मरणामध्ये इतका रममान हो, इतका रममान हो की आता रिकामा अर्ध घडी
राहू नको, इतकं नामस्मरण कर की आता त्याचं नामस्मरण केल्याशिवाय राहूच नको. म्हणजे प्रत्येक क्षणाला म्हणजे जन्मभर बरोबर, जन्मभर तू हाच विचार करायचा, जन्मभर तू हेच करायचंय क्षणोक्षणी. कारण माणसाचं आयुष्य फार कमी, माणसाचं आयुष्य फार कमी आणि माणसाच्या आयुष्याची गॅरंटी देता येत नाही. आता इथून तुम्ही घरी जाचालच का नाही याची तुम्हाला गॅरंटी का? नाही, अजिबात नाही. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आपल्या जीवनातला आणि त्यात आपलं आयुष्य फार कमी आहे. आपलं आयुष्य फार कमी. जर थोरा मोठ्यांच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर त्यांच्या आयुष्याच्या पुढं आपलं आयुष्य काहीच नाही. हिरण्यकश्यपूचं आयुष्य किती होतं? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. किती? 60,30,10,700 वर्ष आणि 9 महिने. मग त्याच्या आयुष्याच्या पुढं आपलं 62 कुठं ठेवता? आपलं तर फार कमी. आपल्याला पण भरपूर आयुष्य होतं. सत्ययुगामध्ये माणसाचं वय होतं 1,00,000 वर्षाचं. किती? 1,00,000 वर्षाचं. पण प्रत्येक युगामध्ये एक शून्य कमी झाला. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला. किती झालं? 10,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला द्वापार युगामध्ये. किती झालं? 1,000 वर्ष. पुन्हा एक शून्य कमी झाला कलियुगामध्ये. किती झालं? 100 वर्ष. आता आपण सगळे मिळून त्या भगवंताला एकच प्रार्थना करू की आता काही शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. कारण 10 वर्षामध्ये फक्त 2च पंचवार्षिक होतात बाबा. बाकीचे उद्योग कधी बघायचे आहे की नाही? अल्प आयुष्य मानव देहा शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहे ग राम राम स्मराधी राम राम स्मराधी. माणसाचं आयुष्य किती अल्प आयुष्य मानवदेह. त्यामुळे प्रत्येक क्षणाला आपण विचार केला पाहिजे. आणि विचार कसा पाहिजे? विचार सार पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. काही पण विचार करून उपयोग नाही. माणसं असा विचार करतात की तो विचार करून त्यांचा काहीच फायदा होत नाही. असा विचार कधी करायचा नाही. एक जण विचार करायचं, काय करायचं? जिन्यावरती चढायचं आणि त्याच्या घरासमोरून एक गोल शिंगाची म्हैस जायची रोज. ते फक्त एकच विचार करायचं की या म्हशीच्या शिंगामध्ये आपलं मुंडकं बसेल का. बरेच दिवस झाला, 1 महिना झाला आणि त्याने विचार केला आता हे विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तर प्रत्यक्षात आपण कृतीच करू. आणि नेहमीप्रमाणे ती म्हैस त्याच्या घरासमोरून चालली होती. तो जिन्यावरती चढला आणि वरतून उडी फेकली ती म्हशीच्या शिंगात. त्याचं मुंडकं बसलं गुतून. आता म्हैस तुम्हाला माहिती आहे या झाडावापट त्या झाडावापट. बिचाऱ्याचे हाल हाल झाले. अंगातून रक्त व्हायला लागलं, साल्टं निघालं. गावातली सगळी लोक जमा झाली. त्याला कसं तरी बाहेर काढलं, दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याचे उपचार केले. तेव्हा गावातल्या लोकांनी त्याला विचारलं अरे हे करण्याच्या अगोदर तो थोडा पण विचार केला नाही का? तो म्हटला थोडा काय, 1 महिनाभर हाच विचार करत होता. म्हणून असा विचार करा की तो विचार केल्यानंतर आपला काहीतरी फायदा होईल. म्हणून कोणता विचार केला पाहिजे? तरावया पार हा विचार करा. भवसिंधू तरुण जाण्याचा तुम्ही विचार करा. कारण भवसिंधू म्हणजे काय? भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. म्हणजे संसाराला महाराजांनी कशाची उपमा दिली? समुद्राची उपमा दिली. कारण समुद्रामध्ये बघा तुम्ही किती पाणी आहे. समुद्रामध्ये किती लिटर पाणी सांगता येत नाही. लिटरमध्ये सांगता येत नाही ना, अजिबात नाही. तुम्ही म्हणाल की जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी आहे. तसं संसारामध्ये किती दुःख आहे शब्दामध्ये सांगता येत नाही. म्हणून ही व्यापक अशी उपमा महाराजांनी कशाला दिली? संसाराला दिली. कशाची? समुद्राची. तरावया पार भवसिंधू. हा भवसिंधू आपल्याला तरुण जायचा आहे आणि तो विचार आपण आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. कारण हा देह नाशिवंत आहे. आयुष्य कधी संपेल याची गॅरंटी नाही. म्हणून महाराज अभंगाच्या 2य चरणामध्ये नाशिवंत देह जाणारा सकाळा नाशिवंत देह जाणारा सकाळा देह जाणारा सकाळा नाशिवंत
देह नाशिवंत आहे आणि तो जाणार आहे. प्रत्येक क्षणाला काळ आपला आयुष्य खातोय. हा देह किती नाशिवंत आहे. एका ठिकाणी मदाल असा वर्णन करते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, बरी चर्म घातिलेले कुर्म कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरत हरे हरा शरण जाई गोविंदा, बरी ही मदालसा सोहम जो रे बाळा. हा देह किती नाशिवंत आहे. मदालसेने वर्णन केलं, देहासारखं नाशिवंत दुसरं काहीच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे हा देह आपला आहे का? देह हे काळाचे धन कुबेराचे. बस एवढं जरी कळालं तरी आयुष्य कळालं. हा देह आपला आहे का? नाही. हा देह कुणाचा आहे? काळाचं आहे. धन हे धन कुणाचं आहे? बँकेतलं कुणाचं आहे? आपलं आहे का ते? ते फक्त आपले नाव होय, बरोबर. मेल्यानंतर ते आपल्या बरोबर नाही, म्हणजे काहीच आपलं नाही. जर देहच आपला नसेल तर या देहाच्या संबंधाने जे कोणी असतील ते आपले आहेत का? आपल्या स्वतःच्या देहाची गॅरंटी आपल्याला नाही. स्वतःच्या देहावरती आपला विश्वास आपल्याला ठेवता येत नाही, मग दुसऱ्यांवरती काय विश्वास ठेवता? आपला स्वतःचा देह आपल्याला धोका देतो. बघता बघता काळी केस आपली पांढरी झाली. आपण काय करू शकलो? फक्त कलप करू शकलो, बाकी काही नाही. पण परत ते पांढरी झाली 8 दिवसानंतर, महिन्यानंतर. किती जरी केस काळी केली तरी वय झाकता येतं का? नाही झाकता येत आहे की नाही. आपल्याला म्हातारपणी आपल्याला डोळे असून पण दिसतं का? डोळे तर असतात पण दिसतं का? नाही. कान असून पण ऐकायला येत नाही कधी म्हातारपणी, आहे की नाही? का बरं? आता वरून कनेक्शन कट केलं ना, आता बस संपलं आता. म्हणून काहीच आपलं नाही, लक्षात घ्या, काहीच. जर हा देह आपला असता तर आपलं डोकं दुखलं असतं का? आपलं पोट दुखलं असतं का? आपल्याला ताप आला असतं का? अजिबात नाही. आजी तुमचे गुडघे दुखले असते का? कारण हा देह आपला आहे का? नाही नाही नाही. मग या देहाच्या संबंधाने जे कोणी असतील ते सुद्धा आपले नाहीत, लक्षात घ्या. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, कौन किसी का नहीं है, झूठे नाते हैं, नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, होगा मसीहा सामने तेरे फिर भी न तू